अगदी उपवासाचे गुलाबजामुन नाही जमले तरी हा शिरा नक्कीच जमेल. एक नॉनस्टिक पॅन घेऊया, त्याच्यामध्ये तूप घेऊया. तूप वितळल्यावर आता त्याच्यामध्ये सुके मेवे छान परतून घेऊया आणि खरपूस तळून बाजूला काढूया. ह्याच तुपामध्ये अर्धा कप शिंगाड्याचं पीठ घेऊन छान भाजून घ्यायचं आहे. शिंगाड्याचं पीठ पटकन भाजलं जातं म्हणून गॅसची फ्लेम मीडियम ठेवा. आता एकीकडे अर्धा कप पाणी गरम करूया आणि गॅस बंद करून ते पाणी शिंगाड्याच्या पिठात घालून घेऊया. आता शिंगाड्याच्या पिठाला 1-2 मिनटं वाफ काढून घेऊया. अगदी वाफ काढून झाल्यानंतर आता ह्याच्यामध्ये घालूया आपण अर्धा कप पिठी साखर किंवा त्याच्यापेक्षा थोडी कमीही चालेल. आता ह्याला छानपैकी हलवून घेऊया आणि शिरा घट्ट होऊ देऊया. शिरा घट्ट झाल्यावर आता ह्याच्यामध्ये घालूया आपले सुके मेवे. तुम्हाला हवं असेल तर वेलदोड्याची पूड घातली तरीही चालेल, पण शिंगाड्याच्या पिठाला आपला स्वतःचा स्वाद असतो. तयार आहे आपला शिरा.